जय जय रघुवीर समर्थ. आपल्या समर्थ माऊलींनी आपल्यासाठी मनाचे श्लोक तसेच दासबोध हा ग्रंथ लिहून ठेवलेला आहे. आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. त्या अडचणीतून आपण कसा मार्ग काढला पाहिजे, त्या अडचणींवर आपण कसं मात दिली पाहिजे, याचं योग्य मार्गदर्शन आपल्या समर्थ माऊलींनी आपल्याला दासबोध या ग्रंथातून करून दिलेलं आहे. त्यामुळे आपण दासबोध हा ग्रंथ समजून घेतला पाहिजे, वाचला पाहिजे किंवा ऐकला पाहिजे. अध्यात्म आणि आत्म्याचा प्रवास खरंच योग्य दिशेने चालला आहे का, हे जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आयुष्यात आपण एकदा तरी दासबोध हा ग्रंथ समजून घेऊन वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. समर्थ रामदास स्वामींनी हा ग्रंथ आपल्या शिष्यांना, साधकांना परमार्थ, आत्मज्ञान, विवेक आणि योग्य जीवन मार्गाचा बोध म्हणून सांगितलेला आहे. अध्यात्म म्हणजे फक्त अनुभव नाहीत, चमत्कार नाहीत किंवा बाहेर काही शोधणं नाही. अध्यात्म म्हणजे आपल्या स्वतःला ओळखत जाणं, विवेकाने जगणं आणि आपल्या आत काय चाललं आहे हे जाणून घेणं म्हणजे अध्यात्म आहे. आपण कुठे उभे आहोत, आपण काय करत आहोत, आपण काय केलं पाहिजे याचा आरसा दाखवणारा ग्रंथ म्हणजे आपला दासबोध ग्रंथ आहे. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात बदल घडवून आणायचे असतील, प्रत्येक संकटावर मात द्यायची असेल, आपल्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळावा असं जर वाटत असेल, तर आपण नक्कीच दासबोध हा ग्रंथ समजून घेऊन वाचला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने नक्कीच दासबोध हा ग्रंथ वाचा. आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि आपली समर्थ माऊली आपल्याला प्रत्येक अडचणीतून कसं बाहेर यायचं याचं वेळोवेळी मार्गदर्शन त्या दासबोध ग्रंथातून करत आहेत. साक्षात आपल्या समर्थ माऊलींचा आपल्यावर आशीर्वाद आहे, हे तुम्हाला दासबोध ग्रंथ वाचताना जाणून येईल. त्यामुळे प्रत्येकाने नक्कीच दासबोध हा ग्रंथ वाचा. जय जय रघुवीर समर्थ.